सुंदर मनामध्ये भरली. चल हे पाय विक्या बाईक परत येईल. बायकोच्या नजरेत जर किंमत पडली नाही एकदा परत नाही येणार. तुला वाटतं ना आमचं जुळावं? हा बाई वाटतं ना. लती तर माझ्या बहिणीसारखी आहे. मग मला सांग, असा नवरा ज्याला स्वतःचे हप्ते बी भरता येत नाहीत, अशा पोराला दिशील का बहिणीला? चल. अहो बापू, अभ्याला ना कळायचं सिरियसनेसच नाही. त्याला काही सांगितलं ना तर एक तर उडवून लावतो, नाही तर चेष्टा करत बसतो. आता एवढी मोठी अकॅडमी सुरू करायची आहे तर मनी मॅनेजमेंट समजलं पाहिजे का नाही त्याला? पण नाही, आले पैसे लगे उधळले. चांगलं सांगत होते त्याला, जरा पैशांचं नियोजन कर, तर म्हणे तूच कर. अहो ते स्वतःची कामं त्याला जमली पाहिजे का नाही? अगं मग तू आहे ना, तू कर त्याच्या पैशाचं नियोजन. कायला? मी कायला करू? अगं तू बायको आहे त्याची. आजे खरं सांगू का, अबे ना लय आळशी आहे. त्याला ना प्रत्येक गोष्टीसाठी पुश करावं लागतं. स्वतः काय बी करणार नाही तो. हा पण धडाडी आहे पोरामध्ये. एकदा शब्द दिला ना म्हणजे दिला, मग मागं नाही हटणार. आता त्या अकॅडमीचं पाना करून दाखवतो का नाही बघ. हाव पण बापू, त्याला पैशाची किंमतच नाहीये. नाही 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 नाही, किंमत नाही असं नाही लते. अगं तो जमीनदाराचा पोरग आहे. आपल्यासारखी मध्यमवर्गीय पैसे जेवढे जपून वापरतात ना, तसं ते नाही करणार. असं नाही ना चालत बापू, एवढी बेफिक्री. हे पाहिलं ते हाताची सगळी बोटं सारखी असतात का? नाही ना. आता थोडीशी बेफिक्री आहे, पण कर्तृत्व बी तेवढंच आहे ना. आणि म्हणूनच तुम्ही दोघं एकमेकांसाठी बरोबर बनलेले. हा ना, तो रागीट तू शांत, तो उदळा तू काटकसरी, तो मैदानातला गडी तू हिशोबात रमती. असंच असतं बाई नवरा बायकोचं. वेगळं वेगळं असते पण तरी बी एकच असत्या. आता पाय, गावासाठी अकॅडमी काढायची हे त्याला सुचलं, बाकी नाही कोणाला सुचलं. हे लय दुर्मिळ असतं पोरी. हा, आणि ते बी नुसतं विचार नाही, कृती करणारे लय कमी असतात. आपण त्याला समजून घ्यायला पाहिजे, साथ दिली पाहिजे त्याला. तू साथ देते त्याला, आणि तुझ्या इतकं कोणी त्याला समजून बी घेत नाही. देवानं तुमची गाठ अगदी बरोबर बांधली. तुम्ही अनुरूप आहात एकमेकांना. काय अनुरूप आहे बाबू? आलाय पाय 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. मग आता 100 वर्ष जगलत पाहिजे ना अजय. गावातली पोरं पाठवायची ना ऑलिम्पिकला. मग पाय लते, काय चिडली का तू अजून? येडी आहे काय मी उगाच चिडायला? काढला लगी फना. बाबू पाहिलं ना, याचं थोडं काय बोललं ना की लगी काढ दी फना. मी म्हणलं नाही बापू, याला सिरियसनेसच नाहीये. हाय सिरियस हायला ते. मनी मॅनेजमेंट, ऍसेट कळलं ना सगळं. आता तू नुसतं पाय माझे ऍसेट वळ्याचं झाडात लावतो पाय. कशाची वळी? अजय तुझ्या नातीला वळी पाहिजे सोन्याची, म्हणून बांधून राहिली मायाची. ते आजे तो काय बी बोलतो, अभ्यास लक्ष नको देऊ तू त्याच्याकडं. काय बी बोलतो? बोलली नाही वळी घे म्हणून? अरे बाबा, ते मी स्वतःसाठी घे असं म्हणले. अडीनडीला कामी येतं की नाही? हा मग पटलं ना मला ते. बर हे तू भरलेले हप्त्याचे पैसे. पगार झाला का तुझा? हा. पण आता हप्ता भरला ना, राहू दे ते तुझ्याचकडं. मंगळसूत्र आणलं नाही याचं मी. अभ्या घे ना मग, हप्त्याचे मंगळसूत्राचे दोन्ही बी घे. ते मंगळसूत्र आहे कुठं?